दरम्यान सुधीर मुनगंटीवार, अनिल पाटील आणि संजय शिरसाट यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। राजकारणामध्ये शब्दाचा उपयोग अतिशय संयमाने केला पाहिजे, पण साधारणतः जेव्हा काँग्रेसची वेळ येते तेव्हा आता सत्तेपासून वंचित झाल्यापासून त्यांचं असं लक्षात येत आहे की दूर दूरपर्यंत आपण आता शासन करू शकत नाही, तेव्हा अशा शब्दाचा उपयोग केला जातो। त्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि यापुढे अशी घटना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। बोलायला गेल्या तर त्या खूप काही बोलू शकतात। आपली पात्रता, आपली लायकी आणि महाराष्ट्रामधल्या जनतेला महिलांविषयी तुमचा असलेला द्वेष हे ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी करून दाखवलेलं आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। माझा प्रामाणिकपणे त्याला सल्ला असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये याच समजा जर का सुनेत्रा वहिनींकडनं कडक उत्तर तुम्हाला जर का मिळालं तर त्यावेळी मात्र असं नका म्हणू की वहिनी असं कसा बोलायला लागलेल्या आहेत। गुंगी गुडिया एखाद्या महिलेला बोलणं हे नालायकपणाचं लक्षण आहे। थोडी लाज वाटली पाहिजे। हर्षवर्धन सपकाळ हा डोक्यावर पडलेला माणूस आहे, तो संजय रावचा सक्का भाऊ आहे। या पद्धतीचं त्याचं वर्तणूक आहे। तो मोदी साहेबाबद्दल काही बोलतो, कधी कुणाबद्दल काही बोलतो। पातळी सोडून बोलणारा वेडा माणूस म्हणून ते हर्षवर्धन सपकाळकडे पाहिलं जातं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।